आता तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे। राज्य वाहतूक विभागाकडून वाहतुकीची नियमावली आता जाहीर करण्यात आली आहे। नवीन नियमावली लागू होण्याची शक्यता आहे। पहिल्या गुन्ह्यासाठी 6 महिने तुरुंगवास किंवा 10,000 रुपये दंड ठोठावला जाईल। नेमकी काय ही नियमावली असणार आहे पाहूयात ग्राफिक। वाहन चालकासाठी सर्वात मोठी महत्त्वाची बातमी आता समोर आलेली आहे। आता तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी असणार आहे। राज्य आणि वाहतूक विभागाकडून वाहतुकीची काही नियमावली आता जाहीर करण्यात आलेली आहे। नवीन नियमावली लागू होण्याची शक्यता आहे। पहिल्या गुन्ह्यासाठी 6 महिने तुरुंगवास आणि तुम्हाला 1,000 रुपयाचा दंड होऊ ठोठावला जाईल। आता नेमकी काय नियमावली असणार आहेत पाहूयात, ग्राफिकच्या माध्यमातून पाहूया। 2 चाकी गाडी असणाऱ्या नागरिकांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता सरकारकडून देण्यात आलेली आहे। 2 चाकी वाहनावर आता 5 नवीन नियम आता लागू करण्यात आले आहेत। राज्यातील सर्व 2 चाकी आणि गाड्यांची आजपासून चेकिंग केली जाणार आहे। आणि आता यातील पहिला नियम जर तुम्ही मोडला तर तुम्हाला 1,000 रुपयाचा दंड आता तुमच्याकडून या ठिकाणी आता सरकार वसूल करणार आहे। दुसरा नियम जर तुम्ही मोडला तर तुम्हाला 2,000 रुपयाचा दंड तुमच्याकडून सरकार वसूल करून घेतला जाणार आहे। तिसरा नियम जर तुम्ही मोडला तर तुम्हाला 5,000 रुपयाचा दंड तुमच्याकडून वसूल केला जाणार आहे। चौथा नियम जर तुम्ही मोडला तर सगळ्यात 10,000 रुपयाचा दंड तुम्हाला करणार आहेत आणि वरून तुम्हाला 6 महिन्याचा तुरुंगवास देखील या ठिकाणी करण्यात येणार आहे। आणि चौथा नियम मोडला तर बघावा लागू शकतो। तसेच सर्वात महत्त्वाचा नियम आला तो म्हणजे शेवटचा 5वा नियम। 5वा नियम आता आलेला आहे। तो जर तुम्ही मोडला तर तुम्हाला 5व्या नियमाचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांसाठी तब्बल 25,000 रुपयाचा दंड तुमच्याकडून त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे। आणि तब्बल 25,000 रुपयाचा दंड त्यासोबत 2 वर्षाचा तुरुंगवास देखील भोगावा लागू शकतो। आजपासून चेकिंग देखील सुरू झालेले आहे। 2 कागदपत्रे आता तुम्हाला सोबत ठेवायला सरकारने सांगितले। 2 चाकी गाडी तुमच्या घरामध्ये असेल तर आता तुम्ही सावधान व्हायचं आहे। आजपासून चेकिंग देखील सुरू झालेले आहे। सरकारच्या माध्यमातून 2 वाहनधारकासाठी नवीन नियमावली आता जाहीर करण्यात आली आहे। आता बघा, तुम्हाला आजपासून चेकिंग सुरू झाले। आजपासून चेकिंग देखील सुरू झालेले आहे। त्यामुळे आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून चेकिंग सुरू झाले, म्हणजे आता चेकिंग सुरू झाली म्हणजे काय, त्या ठिकाणी RTO ऑफिसर, पोलीस त्या ठिकाणी आता उभे राहतील आणि तुमची गाडी अडवणार आणि तुमचं दंड देखील करणार। आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी सुरू झाले आहेत आता बघायचं आहे। कोणकोणते नियम त्या ठिकाणी लागू करण्यात आले ज्यामध्ये तुम्हाला 25,000 रुपयांचा सुद्धा दंड होऊ शकतो। या सरकारच्या माध्यमातून दंड आता आकारण्यात येणार आहे। यासाठी तुम्हाला 2 कागदपत्रे आता सोबत ठेवायचे आहेत, म्हणजे तुम्हाला गाडी घेऊन बाहेर जाताना हे 2 कागदपत्रे तुमच्या खिशामध्ये घेऊन जायचे आहेत। अन्यथा तुम्हाला सर्वात मोठा दंड देखील या ठिकाणी भरावा लागू शकतो। आता तुमच्या घरामधील गाडी स्प्लेंडर गाडी असेल, तुमची शाईन गाडी असेल, तुमची युनिकॉर्न गाडी असेल, कुठलीही गाडी असेल, कोणतीही 2 चाकी गाडी असेल, मग ती स्कूटी का असेना, तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण सरकारच्या माध्यमातून नवीन नियमावली आता जाहीर करण्यात आली आहे। यासोबतच तुम्हाला 2 कागदपत्रे गाडी तुमची बाहेर घेऊन जाताना सोबत ठेवायला सांगितले। ही 2 कागदपत्रे तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला काही ऐकून घेतलं जाणार नाही। तुम्हाला डायरेक्ट 10,000 रुपयेपर्यंत दंड आणि 1,000 पासून ते 10,000 रुपयेपर्यंत तुम्हाला दंड देखील होऊ शकतो। पहिलं कसं 5,000 रुपये ते 5,000 पर्यंत दंड असायचा, पण आता 25,000 पर्यंत तुम्ही एक मुठ्ठी चूक केली तर 25,000 रुपयेपर्यंत देखील दंड होऊ शकतो। आता तुम्हाला त्यामुळे गाडी बाहेर घेऊन जाताना ही 2 कागदपत्र तुम्ही आता सोबत घेऊन जायचे। तुमच्या खिशामध्ये ही 2 कागदपत्र घेऊन जायचे। आजपासून चेकिंग आता या ठिकाणी सुरू झालेली आहे। जर तुमच्याजवळ ही 2 कागदपत्र नसतील तर तुम्हाला सुद्धा आता दंड भरावा लागणार आहे। दररोज आता 36 जिल्ह्यामध्ये आता चेकिंग करण्यात येणार आहे। त्यामुळे तुम्ही जर यामध्ये सापडला तर तुम्हाला 1,000 पासून ते 25,000 पर्यंत कोणत्याही प्रकारचा दंड आकारण्यात येऊ शकतो। त्यामुळे घरातून बाहेर पडताना ही 2 कागदपत्रे सोबत ठेवा। अतिशय काटेकोरपणे इथून पुढे प्रत्येक 2 चाकी वाहनाची आजपासून तपासणी या ठिकाणी होणार आहे। म्हणजे आता चौकात त्या ठिकाणी तुम्हाला ट्रॅफिक हवालदार, RTO त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहेत। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व दंड आता ऑनलाईन कॅमेऱ्याच्या माध्यमातून आता तुमच्या गाडीच्या नंबर प्लेटवरून आता थेट तुमच्या गाडीच्या RC बुकवर त्या ठिकाणी नोंदवले जाणार आहेत। यामधील शेवटचा नियम जर तुम्ही मोडला तर तुम्हाला 25,000 रुपयाचा दंड देखील करण्यात येणार आहे। त्यामुळे आता कोणकोणते नियम लावण्यात आले त्याचं पालन कसं करायचं आहे। गाडी बाहेर तुम्हाला कुठेतरी या जिल्ह्याच्या ठिकाणी जात असाल तर तुम्हाला तिथे कोणकोणती 2 कागदपत्र सोबत घेऊन जायचं आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आता संपूर्ण समजून सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी प्रत्येक नियम कोणकोणते आहेत हे तुम्हाला त्या ठिकाणी समजून घ्यायचे आणि तुम्हाला 5 नियमाचं पालन हे कसे करायचे हे नक्की बघा। आणि या नियमाचं पालन जर तुम्ही नाही केलं तर तुमच्या गाडीच्या नंबर प्लेटवरून
थेट तुमच्या गाडीच्या RC बुकवर हे तुम्हाला आता दंड आहे त्या ठिकाणी ऑनलाईनच्या माध्यमातून तुमच्यावरती केला जाणार आहे आणि या दंडाची रक्कम तुम्हाला आता भरावीच लागणार आहे। त्यातून तुमची सुटका इथून पुढे अजिबात केली जाणार नाही। तुमच्या कष्टाचे पैसे दंडामध्ये वाया जाऊ देऊ नका। म्हणजे 2 मिनिटे हा व्हिडिओ नक्की लक्ष देऊन बघा, तुम्हाला समजून जाईल की गाडी तुमच्या त्या ठिकाणी तालुक्याच्या किंवा मोठ्या गावाच्या ठिकाणी तुम्ही कोणत्या ज्या ठिकाणी तुम्ही जात असताल तर ते पोलीस असतील तर त्या ठिकाणी तुम्ही बाहेर घेऊन जाताना म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जर तुम्ही गाडी घेऊन जात असाल आणि जाताना तुम्ही 2 महत्त्वाची कागदपत्र सोबत घेऊन जायचं आहे, कारण हीच कागदपत्रे आता पोलीस चेक करणार आहेत। 2 कागदपत्रे नसणाऱ्या नागरिकांना 1000 पासून ते 25,000 पर्यंत या ठिकाणी तुमच्यावरती दंड आकारला जाऊ शकतो। आपण आता अनेकदा विचार करत असतो की त्याला काय होतंय, पोलीस कुठे आपल्याला पकडतील, पकडलं तर 100-200 रुपये त्या ठिकाणी देऊन आपण सुटू शकतो असं आपलं त्या ठिकाणी मत असतं। परंतु आता जो जमाना गेलाय, आता कॅमेऱ्याचा जमाना आलाय, ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्हाला देखील आता दंड होणार नाही। सरकारने आता या ठिकाणी रस्त्यावरील जे अपघात आहेत, अपघात टाळण्यासाठी आणि सरकारची सुरक्षितता वाढवण्यासाठी कारवाईला आता जोरदार त्या ठिकाणी सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आधीचा दंड मित्रांनो खूप कमी होता, आता म्हणून आपण या नियमावरती त्या ठिकाणी आपण पाळत नव्हतो। आता सरकार देखील या RTO सरकार आहे ते आता गांभीर्याने पाहत आहे। त्या ठिकाणी अपघात वाढल्यामुळे महाराष्ट्र सरकार देखील जे ॲक्सिडेंट रस्त्यावरचे अपघात होतात ते अपघात टाळण्यासाठी जे नियम आहेत त्या नियमावलीवरती अतिशय गांभीर्याने विचार करत आहे। त्यामुळे तुम्हाला 25,000 पर्यंत दंड देखील भरावा लागत असतो। आता हे सर्व दंड कॅमेऱ्यात कैद होणार आहेत, म्हणजे तुम्ही जर एक चूक केली, आता तुम्हाला पुढे तर नक्की सांगणार आहे, आता तुम्ही चुका केल्या तर तुम्हाला कोणकोणते दंड बसणार आहेत संपूर्ण माहिती सांगणार आहे। तुम्ही सर्वांनी लक्ष देऊन बघा। त्यात जर तुम्ही चुका केल्या तर तुम्हाला ऑनलाईन तुमच्या मोबाईलवरती आता दंड येणार आहे, म्हणजे तुम्हाला कळणार पण नाही। तुम्हाला ऑनलाईन तुमच्या मोबाईलवरती त्या ठिकाणी एखादा मेसेज येईल आणि तुम्हाला तो दंड आता भरावाच लागणार आहे असं सांगण्यात आले। म्हणजे तुम्ही आता सिग्नल तोडला किंवा हेल्मेट घातलं नाही किंवा तुम्ही मोबाईलवर त्या ठिकाणी गाडीवरून जात असाल तर तुम्हाला कळणार सुद्धा नाही। इथून पुढे तुमच्या मोबाईलवरती तुमच्या दंडाचा त्या ठिकाणी SMS येणार आहे आणि दंड तुम्ही वेळेत जर भरला नाही तर थेट पोलीस तुमच्या घरी येऊन कारवाई सुद्धा करू शकतात। आता त्यामुळे आता न घालवता कोणताही वेळ न घालवता 5 भयानक नियमाचे जे बदल झालेत ते नियम या ठिकाणी आता वाचून घ्यायला सुरुवात करूया। आता मित्रांनो, जे नियम जर तुम्ही पाळले नाहीत तर तुमच्या खिशाला इथून पुढे कात्री देखील लागू शकते, हे लक्षात ठेवा। जो 5वा नियम अतिशय जास्त धोकादायक आहे या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे, जो एकदम तुम्हाला 25,000 रुपयेपर्यंतचा दंड देखील लावू शकतो। त्यामुळे मित्रांनो, एवढी मोठी शिक्षा आणि एवढा मोठा दंड त्या ठिकाणी तुम्हाला कोणी थांबवणार नाही। त्यामुळे तुम्हाला जेलची हवा देखील खाऊ लागू शकते आणि 2 वर्ष जेल तुम्हाला त्या ठिकाणी होऊ शकते। त्यामुळे आता कोणकोणते नियम आलेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। या ठिकाणी मित्रांनो आता संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे। पहिला नियम जर तुम्ही मोडला तर तुम्हाला 1000 रुपयाचा दंड होणार आहे। दुसरा नियम जर तुम्ही मोडला तर तुम्हाला 2000 रुपयाचा दंड होणार आहे, त्या ठिकाणी तुमच्याकडून घेण्यात येणार आहे। तिसरा नियम जर तुम्ही मोडला डायरेक्ट तुम्हाला 5000 रुपयाचा दंड त्या ठिकाणी तुमच्याकडून घेण्यात येणार आहे। त्यानंतर तुम्हाला 4 नंबरचा जर नियम मोडला तर तुम्हाला डायरेक्ट 10,000 रुपयाचा दंड आणि तुमच्याकडून घेण्यात तर येणारच आहे। त्यानंतर तुम्हाला शेवटचा तुम्ही 5वा नियम जर मोडला तर तुम्हाला 25,000 रुपयाचा दंड त्या ठिकाणी तुम्हाला लागू होऊ शकतो। यामध्ये म्हणले तर त्यामुळे आता नियम कोणकोणते आहेत जे तुम्हाला पाळायचे आहेत तो नक्की बघा। या नियमाचं जर तुम्ही पालन नाही केलं, गाडीच्या नंबर प्लेटवरून थेट तुमच्या गाडीच्या RC बुकवर हे तुम्हाला आता पैसे दंड आकारला आहे, त्या आकाराचे दंड पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरून देखील मायनस होऊ शकतात। आता या दंडाची रक्कम तुम्हाला भरावीच लागणार आहे, त्यातून तुमची सुटका देखील इथून पुढे अजिबात केली जाणार आहे। तुमच्या कष्टाचे पैसे दंडात वाया जाऊ नये म्हणून हा व्हिडिओ 2 मिनिटे लक्ष देऊन बघा। यामध्ये तुम्हाला समजेल की गाडी बाहेर आल्यानंतर तुमच्या ज्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी असेल, गावाच्या ठिकाणी असेल, कोणत्या ज्या ठिकाणी पोलीस आहेत त्या ठिकाणी बाहेर घेऊन जाताना म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जर तुम्ही घेऊन गेलात असाल तर जाताना तुम्हाला 2 महत्त्वाची कागदपत्रे देखील सोबत घेऊन जायचे आहेत, कारण हीच कागदपत्रे आता पोलीस चेक करणार आहेत। आता 2 कागदपत्रे महत्त्वाची असणार आहेत। नागरिकांना 1000 रुपयापासून ते 25,000 पर्यंत या ठिकाणी दंड होऊ शकतो। आपण अनेकदा विचार करत असाल की त्याला काय होते, पोलीस कुठे आपल्याला पकडतात, पकडलं तर 100-200 रुपये देऊन त्या ठिकाणी सोडवतात। आता इथून पुढे जमाना बदलला असल्यामुळे आता कॅमेऱ्याचा जमाना आला आहे आणि ऑनलाईनच्या माध्यमातून
तुम्हाला आता ऑनलाईन दंड होणार आहे। सरकारने सर्वात मोठी मोहीम देखील हाती घेतलेली आहे। रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण वाढल्यामुळे याच्याबद्दल सर्वात मोठे वाहतूक सुरक्षितता वाढवण्यासाठी सर्वात मोठे नियम देखील बदलण्यात आले आहेत। आता तुम्हाला 5 नियम देखील पटापटा मी वाचून दाखवणार आहे। सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। आता त्या नियम काय पाळत नसतायत त्याला जवळजवळ 25,000 रुपयांचा दंड देखील होऊ शकतो। आता तुम्हाला महत्त्वाचं काय कामं करायची हे देखील सांगू शकतो। तर दुसरं पाहायला गेलं तर आज तुम्हाला दंड केला तर तुम्हाला 5,000 पर्यंत दंड देखील होऊ शकतो। तर त्यात जर तुम्ही चुका केल्या तर तुम्हाला ऑनलाईन तुमच्या मोबाईलवरती दंड येणार आहे, म्हणजे तुम्हाला कळणार पण नाही। ऑनलाईन पद्धतीच्या माध्यमातून हा तुम्हाला मेसेज देखील येऊ शकतो। त्यामुळे तुम्हाला 25,000 पर्यंत दंड देखील भरावा लागू शकतो। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे। समजा तुम्ही सिग्नल तोडला किंवा हेल्मेट घातलं नाही किंवा तुम्ही मोबाईलवर बोलत त्या ठिकाणी गाडीवरून जात असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी दंड देखील भरावा लागू शकतो। आता इथून पुढे तुमच्या मोबाईलवर दंडाचा SMS देखील त्या ठिकाणी येऊ शकतो आणि हा दंड जर तुम्ही वेळेत नाही भरला तर तुम्हाला पोलीस थेट तुमच्या घरी येऊन कारवाई देखील इथून पुढे करू शकतात। त्यामुळे आता वेळ न घालवता आपण 5 भयानक नियमामध्ये जे बदल झाले ते नियम त्या ठिकाणी आपण जाणून घ्यायला सुरुवात करूया। मित्रांनो, जे नियम पाळले नाहीत तर तुमच्या खिशाला कातर देखील लागू शकते। आणि सर्वात मोठं लक्षात ठेवा, जो 5वा नियम आहे अतिशय धोकादायक नियम आहे। तो तुम्ही नियम मोडला तर तुम्हाला 25,000 पर्यंत दंड देखील त्या ठिकाणी होऊ शकतो। त्यामुळे मित्रांनो, एवढी मोठी शिक्षा आणि एवढा मोठा दंड त्या ठिकाणी तुम्हाला होऊन ते थांबणार नाही, तर तुम्हाला जेलची हवा देखील खावं लागू शकते। 2 वर्षाची जेल तुम्हाला त्या ठिकाणी होऊ शकते। त्यामुळे आता कोणकोणते नियम आलेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा। आता जर तुम्ही नियम मोडला तर 1,000 रुपयाचा दंड, दुसरा नियम जर मोडला तर तुम्हाला 2,000 रुपयाचा दंड आणि तुमच्याकडून घेणार आहेत, आणि तिसरा नियम जर मोडला तर तुम्हाला 5,000 रुपयाचा दंड घेणार आहेत, आणि तुमच्याकडे 4 नंबर जर नियम मोडला तर तुम्हाला 10,000 रुपयाचा दंड घेणार आहेत, आणि शेवटचा 5व्या नंबरचा तर तुम्ही नियम मोडला तर 25,000 रुपये त्या ठिकाणी दंड घेणार आहेत। असे यामध्ये सरकारच्या माध्यमातून सांगण्यात देखील आलेलं आहे। आता तुम्हाला कोणकोणत्या नियमाचं पालन करायचं आहे। आता महत्त्वाचं म्हणजे हेल्मेट सक्तीचा आता नियम देखील करण्यात आलेला आहे। आता तुम्ही पहिलं विदाउट हेल्मेट फिरत होता, पण आता येताना तुम्हाला हेल्मेट घालून येणे जाणे देखील बंधनकारक करण्यात आले आहे। आता तुम्हाला महत्त्वाची कोण कागदपत्र ठेवायचे ते देखील संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, परंतु नियम आपण समजून घेऊया। हेल्मेट सक्तीचा पहिला नियम त्या ठिकाणी आता बनवला आहे, परंतु आता बघा, पहिलं एवढं काही नव्हतं, हेल्मेट तुम्हाला घालावेच लागेल असं काही नव्हतं। पहिलं कसं होतं, हेल्मेट न घातल्यास 100 रुपये दंड होता। एवढं जास्त करून त्या ठिकाणी पोलीस पण लक्ष देत नव्हते आणि आपण पण हेल्मेट घालत नव्हतो। त्यामुळे अनेक जण त्या ठिकाणी कानाडोळा करायचे। आपल्या त्या ठिकाणी महाराष्ट्रात कोण वापरल्याचा आपण बघत पिल नव्हतो, परंतु आता इथून पुढे हेल्मेट शिवाय तुम्ही गाडी चालताना जर पोलिसांना दिसलं तर तुम्हाला थेट 10,000 रुपयाचा दंड देखील होऊ शकतो। आता महत्त्वाचं पाहायला गेलं तर जास्त करून हेल्मेट कोणीही घालत नव्हते, पण पुढे जर हेल्मेट न घातलेले पोलिसांना आढळलं तर तुम्हाला 1,000 पासून ते 10,000 पर्यंत दंड देखील होऊ शकतो। त्या ठिकाणी तो दंड भरावाच लागणार आहे। पण इथेच गोष्ट संपत नाही, केवळ तुम्ही 1,000 रुपये भरून तुमची सुटका होणार नाही, तर तुमचं जे ड्रायव्हिंगचं लायसन आहे तर ते 3 महिन्यासाठी सस्पेंड त्या ठिकाणी केलं जाईल। याचा विचार देखील करा। 1,000 रुपयाचा दंड तुम्ही त्या ठिकाणी जातीलच, पण 3 महिने गाडीला तुम्हाला त्या ठिकाणी लायसन देखील सस्पेंड झाल्यामुळं तुम्ही गाडीला हातसुद्धा लावू शकत नाही। त्यामुळे तुमचे 3 महिन्यासाठी लायसन त्या ठिकाणी रद्द होऊ शकते। बघा, जर दुसरा नियम तर तुम्ही बघितला तर वाहन विमा गाडी चालवत असताना तुम्हाला वाहनाचा विमा असणं अतिशय गरजेचं आहे। तुमच्या विम्याचं जर ते काय असतं तर ती गाडी चालवताना तुमच्याकडे गाडीचा विमा वैध किंवा असला तर यासाठी तुम्हाला कागदपत्र काय लागतात विमा काढण्यासाठी। व्हॅलिड इन्शुरन्स जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला 2,000 रुपयाचा दंड त्या ठिकाणी बसू शकतो। त्यामुळे यामध्ये 3 महिन्याची जेलसुद्धा होऊ शकते। त्यामुळे एक कागदपत्र तर तुमच्याजवळ नसेल तर याची शिक्षा मोठ्या प्रमाणात देखील होऊ शकते। या ठिकाणी आपण पाहू शकता। तर आपण वळूया पुढच्या नियमाकडे। महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे काही जण असे पण नागरिक असतात की रोजच्या घाई गडबडीत त्या ठिकाणी नागरिक त्या ठिकाणी इकडे तिकडे जॉबलाच्या निमित्ताने लवकर जात असतात आणि त्यांनी काही कागदपत्र विसरून देखील जाऊ शकतो आणि त्यांना सरकारी दंडाचा सामना देखील करायला लागू शकतो। आता तुम्हाला 5,000 रुपयाचा दंड मोजावा लागू शकतो। आता कुठला नियम आलाय बघा, हा नियम जर तुम्ही मोडला तर 3रा नंबरचा नियम जर तुम्ही मोडला तर 5,000 रुपये तुम्हाला दंड त्या ठिकाणी भरण्यासाठी तुम्हाला राहावं लागणार आहे। आता सर्वात महत्त्वाचं 3 क्रमांकाचा नंबरचा धोकादायक आणि बेजबाबदार गाडी चालवणे, यात मुख्य 2 गोष्टी येतात। गाडी चालवताना त्या ठिकाणी तुम्ही फोनवर बोलणे किंवा एका ठिकाणीवर ट्रॅफिक सिग्नल तोडणे, अशा प्रकारचे 2 नियम येतात। काय होतं, ऑफिसवरून घरी जाताना दमून त्या ठिकाणी घरी निघाला असता आणि रस्त्यावर भरपूर ट्रॅफिक असतं आणि तुमचं पूर्ण लक्ष रस्त्यावर त्या ठिकाणी असतं, त्यामुळे त्यावेळी तुमच्या
खिशातल्या त्या ठिकाणी खिशामधल्या ठिकाणी मोबाईलची रिंग वाजते आणि आपल्याला काय वाटतं कोणतरी महत्त्वाचं कॉल केला असेल म्हणून घरातून ऑफिसमधून जाताना त्यामुळे येता जाताना तुम्ही काहीतरी त्या ठिकाणी आपलं बोलणं मोबाईलवर चालू असताना काही ॲक्सिडेंट घडण्याची अपघात घडण्याची शक्यता जास्त असते आणि एका हाताने गाडी चालवत दुसऱ्या हाताने मोबाईल त्या ठिकाणी आपण काढतो आणि हेल्मेट आत घालून आपण तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करतो असतो. बरं, तुमच्यावर नजर असणारे कॅमेऱ्याच्या या ठिकाणी आता इथून पुढे नजर असणार आहे आणि तुमचं सर्व देखील व्हिडिओ त्यामध्ये कैद होणार आहे. तुम्हाला जर 5,000 रुपयाचा दंड इथून पुढं भरावायला वाचवायचा असेल तर तुम्हाला या नियमाचं पालन करायचं आहे. आता दुसरा महत्त्वाचा, दारूच्या नशेत जर तुम्ही वाहन चालवत असाल, दारू पिऊन जर तुम्ही या ठिकाणी गाडी चालवत असाल आणि पोलिसांच्या हाती लागलं, पोलीस दारू तुम्ही ड्रिंक केलेला आणि पोलिसांच्या हाती लागलं तर समजून घ्या आता पहिल्यांदा जर तुम्ही दारू पिऊन गाडी चालवताना त्या ठिकाणी सापडला तर तुम्हाला थेट 10,000 रुपयाचा दंड आणि 6 महिन्यापर्यंत तुरुंगवास देखील होऊ शकतो आणि या ठिकाणी तुम्हाला तुरुंगवास देखील भोगावा लागू शकतो. हे फक्त दंडावर आणि तुरुंगावर थांबत नाही तर तुमची सुद्धा डायरेक्ट गाडी जप्त करण्यात येऊ शकते. तुम्हाला आता कोर्ट कचेऱ्याच्या फेऱ्या त्या ठिकाणी माराव्या लागतील. तुमचा वेळ आणि पैसा देखील प्रतिष्ठा सर्वपणाला लागू शकते. त्यामुळे तुमच्यामुळे एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला तर तुमच्यावर सदोष मनोवधा देखील गुन्हा देखील इथून पुढे दाखल होण्याची त्या ठिकाणी शक्यता असते. तुम्ही जर चूक झाली तर तुमच्या कुटुंबाला आयुष्यभरासाठी उद्ध्वस्त व्हावं लागतं. आता इथेच थांबच नाही तर तुम्ही दुसरी तर चूक केली, दुसऱ्यांदा दारू पिऊन तुम्ही गाडी चालवली, म्हणजे जर तुमची दुसऱ्यांदा तुम्ही गाडी चालवली तर चालवताना त्या ठिकाणी पोलीस साधना सापडलं आणि एकदा पकडून जर तुम्ही सुधारलं नाही तर परत दारू पिऊन गाडी चालवताना सापडलं तर कायद्यात तुमच्यासाठी एक सराईत गुन्हेगार म्हणून तुम्ही पाहतो आणि मग शिक्षा म्हणून अजून कठोर सरकारच्या माध्यमातून करण्यात येते. आणि दुसऱ्यांदा जर पकडलं तर तुम्हाला 15,000 रुपयाचा दंड आणि तुमच्याकडून त्या ठिकाणी वसूल देखील केला जाऊ शकतो आणि तुरुंगवासाची शिक्षा देखील 2 वर्ष आपण वाटते. त्यामुळे तुम्हाला 2 वर्षाची जेल तुम्हाला या ठिकाणी मिळू शकते आणि तुमच्या नोकरीचं मग काय, आणि 2 वर्षाची शिक्षा झाल्यानंतर तुम्हाला तसेच तुमच्या कुटुंबाचं काय होईल, समाजात तुमचा मान राहील का? बघा, तुमच्या एका दारूच्या 1 ग्लास तुमचा आयुष्य बरबाद करू शकतो. त्यामुळे हे नियम या ठिकाणी सरकारने लावलेले आहेत. आता तुम्हाला बघा, शेवटचा 5 नंबरचा जो नियम आहे तो 25,000 पर्यंत दंड तुम्हाला भरावा लागू शकतो. या ठिकाणी 18 वर्षाखाली तुमचा मुलगा असेल तर तुम्हाला मुलाच्या पालकाला जर त्या ठिकाणी गाडी चालवायला दिली आणि पालकांनी 25,000 पर्यंत दंड आकारण्यात येणार आहे. सध्याला हे नियम आता मुंबई उपनगर, नंतर कोल्हापूर, सातारा, नांदेड, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, त्या ठिकाणी कोल्हापूर, सोलापूर या ठिकाणी जिल्ह्यात लवकरात लवकर ही मोहीम राबवण्यात येणार आहे. यासाठी तुम्हाला गाडीचं लायसन्स, हेल्मेट, विमा प्रमाणपत्र अशा प्रकारची कागदपत्रे सोबत ठेवायची आहेत. कधी पण पोलीस आता तुमची चौकशी चेकिंग करू शकतात. जर तुमचं आढळलं डॉक्युमेंट नाही तर नक्कीच तुम्हाला दंड देखील होऊ शकतो. मित्रांनो, तुमच्या अशाच प्रकारच्या दररोजच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपले संभाजी अर्जुन यूट्यूब चॅनल आहे, त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.